आणि त्यांच्यामधला हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकून सेकंड मॅचमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांच्या समोर आपण पाहता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. टॉस जिंकल्यानंतर देबा 11 बडवल बी प्लस टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. बरेजी मेहरा, स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवलेपाडा टीमला दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अगदी तुम्ही पाहता सलामीची हे दोन फलंदाज सुनील केवने आणि सचिन केवने हे दोन केवने बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तो साथ देण्यासाठी दाखल झालेत आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता लेफ्ट हँड फास्टर बॉलर देबा 11 बडवल बी प्लस अनुराग सोनावले गोलंदाजी मार्कवरती असेल. P1चं षटक 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल आणि उर्वरित 3 षटक खऱ्या अर्थाने रेग्युलर पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सन्माननीय तानाजी मस्कर आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचे. तुमचे मित्र तुम्हाला घ्यायला आलेत. या आपण व्यासपीठावरती. अफजल टिवाले यांची देखील भरपूर मेहनत राहिली या स्पर्धेमध्ये. बरेचसे अगदी आपण पाहता सन्माननीय अभिजित खोत यांच्या अगदी साथीनं हे सगळे मित्र परिवार त्यांना अगदी या स्पर्धेमध्ये त्यांची मदत लाभली आहे. त्या सगळ्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मनापासून सहर्ष स्वागत करूया. सेकंड राऊंडची सेकंड मॅच दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅचला इथून सुरुवात होतीये. पंचांचा देखील इथून ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन गेम ऑन. पहिलं षटक घेऊन अनुराग सोनावले समोर आपण पाहता सुनील केवने. ही मॅच खऱ्या अर्थानं जबरदस्त असेल. या मॅचचं खऱ्या अर्थानं आपण पाहताना रिझल्ट अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जरूर असेल. कारण की अगदी बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. अनुराग हो पहिला बॉल बरोबर अगदी आउटसाइड ऑफ स्टंप होता. हलक्या हातानं अगदी ड्राईव्ह करत असताना शॉट बॅकआउट पॉईंटमध्ये त्या ठिकाणी आपण पाहता फिल्डर त्यांच्या हातामध्ये सिंगल आली आहे. अकाउंट ओपन झाला आहे. तर बॅटिंग करत असताना जय हनुमान ढवलेपाडा टीमचं 1 या धावसंख्येनं पहिल्या बॉलवरती सन्मान देत असताना ती सिंगल इथून कंप्लीट केली गेली. अनुरागच्या विरोधामध्ये आपण पाहताय सुनील केवने यांच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये अगदी आपण पाहताय 16 बॉलमध्ये तब्बल 42 धावसंख्येची नॉट आउट इनिंग त्यांना साकारली होती. जबरदस्त बॅटिंग केली होती. परंतु त्यांच्या विरोधामध्ये समोर जर पाहायला गेलं तर अनुराग आहे. 2 स्पेलमध्ये आपण पाहता त्यानं 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि 14 धावा खर्च केल्या होत्या. हो यावेळी ब्लॉक होलमध्ये टाकलाय. लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये लेफ्टी बॉलर हे कॉन्स्टॅस हा संघर्ष खऱ्या अर्थाने इथून आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर अगदी ब्लॉक होलमध्येच टाकलाय. हातच खुले करून देत नाहीये अनुराग सोनावले. आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. हो यावेळी पुढे आले. स्टेप आउट झालेत. फटका दमदार आहे. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतील त्या मात्र 7. बरोबर अगदी आपण पाहता लेन थोडीशी पाठीमागे ठेवली होती. ओळखलं सचिन केवने यांनी आणि मात्र पुढे आल्यानंतर स्टेप आउट झाले आणि मात्र हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 440 ओव्हरचा झटकाच मिळाला. षटकार ठोकला. धावसंख्या 7. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं पॉवर प्ले चालू आहे. हो यावेळी आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. परंतु फिल्डर त्या ठिकाणी समीर माली पकडले कॅच. टी फॉर टॅक जशास तसं प्रत्युत्तर देत असताना अगोदरच्या बॉलवरती षटकार. परंतु या बॉलवरती मिळवली आहे सचिन केवने यांची मोठी विकेट अनुराग सोनावलेनं.
हे वादळ खऱ्या अर्थानं थांबवलंय ते अनुराग सोनावलेनं. पहिल्या P1च्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. ओ लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला मिड ऑफ मध्ये डायरेक्ट हिट. आणि इथून आपण पाहताय हर्षित केवने परतावं लागेल. डायरेक्ट हिट अगदी डेंजरस असते आणि ती डेंजर खऱ्या अर्थानं आता ठरली आहे. तिचे अनुमान ढवलेपाडा टीमला फलंदाज हर्षित केवने या मॅच मध्ये देखील परतताना पाहायला मिळतील. मात्र डायरेक्ट इस्टांवरती डायरेक्ट हिट बरोबर निशाणा साधला आणि ती विकेट्स आणखीन एक पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात. आता योगेश सर थोडं थांबवतो या ठिकाणी. बडवल गावावरून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना विनंती करतो अभिजी खोत साहेब यांच्या वतीने आपण या ठिकाणी आलात मॅचचा आनंद घेता आपण व्यासपीठावरती या. आपलं सर्वांचं अभिजी खोत यांच्या वतीने या आमदार चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि विकेट हॅट्रिकसाठी अभिजी खोत सर यांच्याकडून वडवल संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला 2000चं पारितोषिक. हो ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. धाव घेण्याचा प्रयत्नच नाहीये कारण की अगोदरच जर पाहायला गेलं तर 2 विकेट्स आल्यात. अशा वेळी मात्र आता जोखीम उचलायचं नाहीये तर इथून मात्र धावसंख्या बनवायची आहे. ते टार्गेट इथून सेट करायचं आहे आणि हे मला खऱ्या अर्थानं अगदी माहिती आता इथून सुनील केवने यांना देखील कारण की 2 महत्त्वपूर्ण धक्के दिलेत. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. साथीदार परतलेत लवकर. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहता एक विकेट्स आली सचिन केवने यांची आणि त्यानंतर मात्र रनआउटची ती विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली हर्षद केवने यांची. आणि तो दबाव खऱ्या अर्थानं आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बरेचजी मेहरा स्वर्गीय जयवंत मामा तरे जय हनुमान ढवलेपाडा टीमच्या अगेन्स्ट पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 7 विकेट्स आल्या. 2 अनिकेत केवने आणि सुनील केवने मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 2 बॉल मिळाले होते खऱ्या अर्थानं सुनील केवने यांना. त्याच्यामध्ये 1 धाव खऱ्या अर्थानं त्यांची वैयक्तिक त्या धाव फलकावरती आहे. आणि इथून अनिकेत केवने यांना साईक मिळाली नव्हती पहिल्या ओव्हरमध्ये. आता ते स्ट्रायकिंग एंडवरती सेकंड ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. फिल्डिंगमध्ये लगेच चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. राकेश पाटील आता मात्र एस्टनच्या मागे आपल्याला पाहायला मिळतील. आणि गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहता पंकज मस्कर टॉस जिंकल्यानंतर तो फिल्डिंग करण्याचा डिसिजन खऱ्या अर्थानं योग्य ठरला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहता पंकज मस्कर निघाला गोलंदाजी मार्कवरती. हो एस लागली हलकीशी कडा घेतली आहे. फ्लाइंग स्लिपला बीट केलाय. बॉल सरळ निघून चाललाय. लॉंग स्टॉप सीमा पार. हा नशिबाचा चौकार. बरोबर अगदी आतली कडा घेतली होती बॅटची आणि जसा बॉल बॅटवरती आला तशी आतली कडा घेऊन बॉलनं थोडंसं टर्न घेतलं. बरोबर एसटी रक्षकाला बीट केलं. फ्लाइंग स्लिपला बीट करून तो चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 11. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक. राऊंड द विकेटने ऑन साईडला फटका लॉप केला. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न परंतु फील्ड त्या ठिकाणी आपण पाहतो उमेश पोहोचले तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 12. 2 बाद 12 ही धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतीये जय हनुमान ढवलेपाडा टीमची. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आपण पाहता. आमदार चषक 2026च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. दोनही टीम अगदी पाहायला गेलं तर अगदी मोठ्या संघ आहेत. दादा संघ आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये अनेकदा आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत आणि पुनश्च एकदा त्यांचा संघर्ष इथून आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमला माहिती आहे प्रत्येकाचे अगदी स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉईंट आणि आता मात्र इथून त्यांचा तसा खेळ पाहायला मिळतोय. हा डॉट बॉलने मात्र धावफलक अगदी तिथेच ते मात्र 12 वरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. 3 बॉल झालेत आतापर्यंत पंकज मस्करच्या या षटकातील. हो यावेळी अगदी आपण पाहताय बैठक मांडली आहे. बॉल अगदी लॉंग लेगला आलाय. प्रयत्न थोडेसे कमी पडले. बॉल सीमा पार
लांगले क्षेत्रामध्ये आलाय चौकार. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती मात्र 16 वरती. 16 धावा धाव फलक्यावरती आहेत. बरोबर लेग समोरती आलेला बॉल ऑन ड्राईव्हचा हा फटका. 4 धावा इथून पाहायला मिळाल्या. बरोबर आता मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतात सुनील केवने. यावेळी पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत आणखीन एक सिंगल इथून जोडली जाते. सिंगल आली आहे. सिंगलनं आता 17 धावा धाव फलक्यावरती. बरोबर अगदी मैदानाच्या आतमध्ये ते कॅल्क्युलेट करून क्रिकेट खेळलं जातं. समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये माहिती आहे. जे खराब बॉल आहेत त्याच्यावरती प्रहार चढवले जातात आणि मात्र चांगल्या बॉलला त्या ठिकाणी सन्मान दिला जातो आहे. तिथे सिंगलच मिळवली जाते. कारण की इथून अजून जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा बनवू शकतात आणि हे सर्व गोष्टींची अगदी पूर्णपणे माहिती आहे सुनील केवने यांना. पुन्हा एकदा सिंगल झाली आहे. सिंगलनं 18 धावा धाव फलक्यावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या जय हनुमान डवलेपाडा टीमच्या आपण पाहता धाव फलक्यावरती 18. 2 बाद 18. चांगली बॉलिंग केली आहे पंकज मस्करनं. 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर 3 सिंगल, 1 डॉट बॉल. एकंदरीत 1 षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या त्या मात्र 11. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या अनुराग सोनावलेच्या विरोधामध्ये आपण पाहताय 7 विकेट आली होती. 1 या षटकामध्ये विकेट आली नाहीये परंतु 11 धावा इथून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिला चौकार जो खऱ्या अर्थानं लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाले. कारण की बॅटची आतली कडा घेऊन यष्टीरक्षकाला बीट केलं होतं आणि तिथून दोन्ही फ्लाइंग स्लिपला बीट करत तो बॉल सीमारेषा गाठली होती. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रत्येक मॅचमध्ये एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. देवा 11 बडबल B+ टीमकडनं प्रत्येक वेळी या टीमकडे भरपूर सारे गोलंदाज आहेत परंतु त्यांचा अगदी योग्य तो वापर आपण पाहताय कॅप्टनच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं होताना पाहायला मिळतोय. यावेळी जर पाहायला गेलं तर उमेश जामगिरे आपण पाहता आता गोलंदाजी मार्कवरती. 3ऱ्या ओव्हरमध्ये त्याला तुम्ही पाहू शकता. 5 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात सुनील केवने. 3 बॉलमध्ये 6 या. योगेश सर, या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजित खोत यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. विकेट हाटीसाठी उमेशला तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार. पहिला बॉल उमेशचा पाठवला मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. अनिकेतनं ठोकलाय हा षटकार. पारितोषिक जरूर उमेशसाठी लागलं गेलं परंतु आता त्याच्याच विरोधामध्ये आपण पाहता आक्रमण स्वीकारलं अनिकेत केवनेनं. पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार पाहायला मिळतोय. यावेळी अगदी आपण पाहता फुलरलेनचा बॉल फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतात. बॉल व्यवस्थित हातामध्ये गॅदर झाला नाहीये तोपर्यंत 1 धाव इथून कंप्लीट झाली. पहिल्या बॉलवरती बोटा स्ट्रोक आल्यानंतर सेकंड बॉलवरती ती सिंगल मिळवली. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते मात्र 25. आपण पाहताय आमदार चषक 2026 सेकंड राऊंडची सेकंड मॅच. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील. अगदी आपण पाहता बाटला चेंडू ब्रश झाला हेच पंच मात्र दर्शवतात आणि इथून देखील हा डॉट बॉलच पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेशन झाला. स्ट्राईकवरती आपण पाहता आता
सुनील केवने आपल्याला पाहायला मिळतील. हो, फुलटॉस बॉल अगदी आपण पाहता कव्हरमधून बॉलला काढला, बॉल डीप कव्हरमध्ये आला. तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. बरोबर अगदी फुलटॉस बॉल होता, परंतु त्याच्यावरती देखील सिंगल धाव पाहायला मिळते. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं तो मोठा फटका आल्यानंतर ती अचूकता त्यानं इथे साध्य केली आहे. त्या अचूकतेनं आता गोलंदाजी करतोय उमेश देखील आपण पाहत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 26. मागच्या मॅचमध्ये तब्बल 67 धावसंख्येचं टार्गेट ते सेट केलं होतं. हो, यावेळी ऑन साईडला विथ द टर्न फटका, मिस टायमिंग हवेमध्ये. फिल्डर आहेत अनुराग, पकडली एक कॅच आणि इथून मात्र परतावं लागेल अनिकेत केवने यांना. नवीन फलंदाज भूषण बैकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी ऑन स्ट्राईक. हो, इथे चान्स बनला होता, शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झाली आहे, बॉल पुढे निघाला डीप मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहताय तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावा इथून कंप्लीट होतील. फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय थोडीशी आता खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. देबा 11 बडबल B+ टीमकडनं बऱ्याचशा चुका फिल्डिंगमध्ये होताना पाहायला मिळाल्या. फिल्डिंग खऱ्या अर्थानं आपण पाहताय भरपूर स्ट्रॉंग आहे या टीमची, परंतु या मॅचमध्ये आपण पाहताय बऱ्याचशा चुका होताना पाहायला मिळाल्यात आणि त्याच चुकांचं रूपांतर अगदी त्या मोठ्या फटक्यांमध्ये होताना पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. अजूनही शेवटचं षटक इथून बाकी आहे. एक शेवटचं षटक बाकी असेल, अगदी स्लॉगरचं षटक, हानामारीचं षटक म्हणून खऱ्या अर्थाने या षटकाकडे पाहिलं जातं आणि नेमकं त्याच षटकामध्ये आता कोणता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. राकेश पाटील गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहत आहे, शेवटच्या षटकासाठी स्वतःला थांबवलं आणि आता समोर आपण पाहताय सुनील केवने ऑन स्ट्राईक. राकेश पाटील यांचं शेवटचं षटक आणि समोर आपण पाहता सुनील केवने. हे युद्ध पाहायला खऱ्या अर्थानं मजा येईल, हे बॅटल पाहायला खूप मजा येईल. राकेश पाटीलच्या विरोधामध्ये आपण पाहताय सुनील केवने. दोन्ही सुपरस्टार्स एकमेकांच्या विरोधामध्ये आता इथून आपल्याला पाहायला मिळतील. कोण कोणावरती भारी होईल हे आता या 6 बॉलमध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण की आता इथून धावा बनवायच्या आहेत त्याचं अनुमान डवलेपाडा टीमला, परंतु त्या धावा वाचवायच्या आहेत, कारण की कमीत कमी धावसंख्येचं टार्गेट ठेवायचं असेल तर मात्र कमी धावसंख्येचं षटक हातलायचं आहे ते मात्र राकेश पाटील यांना. आता इथून खऱ्या अर्थानं तो संघर्ष. हो, पहिला फुलटॉस फ्लिक केलाय, मनगटाच्या साह्यानं बॉलला वळवलाय, बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती राकेश पाटील यांचं भव्य स्वागत केलंय. सुनील केवने यांनी ठोकलाय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 34. 34 धाव फलकावरती. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले षटकारानं. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली आहे. हो, कमी गतीने टाकलाय, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. अगदी आपण पाहता वाडीस लॉंग ऑफ मधून वेगानं फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एकच धाव, कारण की आता जास्तीत जास्त 9 सेकंडवरती ठेवण्याचा प्रयत्न असेल ते मात्र सुनील केवने यांना. ते जेवढे 9 सेकंडवरती राहतील तेवढ्या खऱ्या अर्थानं धावा थोड्याशा कमी येतील. हाच प्लॅन आता इथून आपण पाहताय देबा 11 बडबल B+ टीमचा देखील राहील, कारण की ज्यावेळी सिंगल धाव कंप्लीट होत होती त्याचवेळी मात्र अगदी वेगानं ती फेकी देखील झाली होती.
एक सिंगल आली आहे, धावफलक जाऊन पोहोचला 35-35 धावा धावफलकावरती. विकेट्स आल्या 3. भरतजी मेहरा जे हनुमान ढवलेपाडा टीमकडनं. ओ लोवर फुलटॉस बॉल, मिस टायमिंग आहे. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत, वॅकंट एरिया शोधली आहे. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत आपण पाहत आहे 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना भूषण बैकरला इथून मात्र परतावा लागेल. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. स्ट्राईक आता हवी होती सुनील केवने यांना आणि ती स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी मात्र भूषणला इथून परतावा लागेल. संख्या जाऊन पोहोचली 37. हो वेगाने टाकला, फक्त दिशा दिली बॉलला. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. आणखीन एक चौकार इथून पाहायला मिळतोय. ते विकेट सॅक्रिफाईस का केली ते मात्र दाखवलंय. चौकार आला. 41 धावा धाव फलक्यावरती आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहता बॉल द्या, मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहताय शेवटच्या 2 षटकांमध्ये सुनील केवने यांनी जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि त्याच फटकेबाजीनं आपण पाहता वैयक्तिक 16 बॉलमध्ये 42 धावा आणि त्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहता ती तब्बल 67 आपल्याला पाहायला मिळाली होती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉलमध्ये 18. ओ फटका चांगला ऑन साईडला, काऊ कॉर्नरला. फिल्डर नाही आहेत. बॉल चाललाय सीमा पार. सुनील केवनेचा वार ठोकलाय. षटकार. आणखीन एक षटकार आला. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 47. फ्लाय होत असताना वेगानं पुढे चालली आहे. 11 मध्ये 24 वरती बॅटिंग करतात सुनील केवने. आपण पाहता 47 धावा धाव फलकावरती. हो यावेळी फिंगर रोल केले, पडल्यानंतर बॉल बरोबर बाहेर निघालाय. पंच राजेंद्र भोईर सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती आपण पाहता. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय 48. 48 धावा धाव फलकावरती. 4 षटकांची मॅच. शॉर्ट टर्म क्रिकेट अगदी टार्गेट तर मोठंच हवं. या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च झाला. हो इथे इथून देखील आपण पाहताय फटका तर चांगला केला. उंची जास्ती आहे आणि इथून आपण पाहताय लांबी देखील प्राप्त झाली आहे, कारण की बरोबर क्षेत्ररक्षकाचा पाय अगदी सीमा रेषा वरतीच होता आणि तिथून मात्र तो षटकारच पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलवरती देखील आपण पाहतो तो षटकारच पाहायला मिळाला आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54. 54 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या.
आपला एक विषय पेंडिंग राहिला होता, मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज. जेव्हा आपण 5 रणजी स्पर्धा केली होतो त्यावेळेस आपण 40 टीममधून आपण जे क्वालिफाय राऊंड परत आपण ती स्पर्धेमधून सिरीज देत होतो. पण इथे सुपर 6 आहेत, म्हणजे सुपर 6च्या सामन्या परत म्हणजे 4 सामन्यांचे ते पॉईंट्स आणि गुण त्या ठिकाणी आपण पाहतोय पकडणार आहोत. आणि त्यानंतर ती सिरीज म्हणजे सेमीफायनल आणि फायनल हे फक्त गुण त्या ठिकाणी पकडले जाणार नाही आहेत. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा आणि टार्गेट या मॅच मध्ये सेट झाले ते आहे 55 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 55चं टार्गेट देवा 11 बडवळ बी प्लसच्या समोर इथे सेट आहे. याही मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट ठेवले डबळेपाडा या टीमने. बडवळ बी बी प्लस या टीमच्या समोर. आमदार चषक व उपतालुका प्रमुख चषक तुम्ही पाहताय. आज पहिली रात्र या स्पर्धेची पहिलं षटक सचिन केवनी ते टाकण्याची तयारी करत असताना 24 बॉल 55 धावसंख्येचा पाठलाग करायचं टार्गेट चांगलं सेट झालंय. आणि परत एक वेळा शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 7, 11, 10, परंतु त्याच्यानंतर सुनील केवने शेवटपर्यंत टिकला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. चला बॅटिंग करणारी टीम लगेचच बॅटिंग करण्यासाठी सज्ज व्हायचंय. मॅच सुरू करा. या ठिकाणी खुरमबाई नजे आणि शाताबाई नजे यांचं आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पहिला बॉल फिरवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉलचा निर्णय आणि त्याच्यावर धावा मिळतील 5. पहिल्याच बॉलवर 5 रन. सुरुवातच झाली. बॉलवर 4 धावा येतात. 5 धावा पहिल्याच बॉलवर आलेल्या आहेत आणि कुठलाही बॉल डिलिव्हर्ड झालेला नाहीये अधिकृतरित्या. आणि त्यामुळे आता नेक्स्ट बॉल असणारे फ्री हिट खेळण्याची संधी निर्माण झाली आहे समीर माळीकडे. समीरने मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली होती. समीर आणि राकेश पाटील ही सलामीची जोडी आहे मैदानात. फुल टॉस हवेत खेळलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. काव कॉर्नरला झेल टिपलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ते मिळतील. फ्री हिटचा बॉल आहे. धावा झाल्या 7. त्या फिल्डरला माहितीच नव्हता फ्री हिटचा बॉल आहे. तो विसरला आणि तोपर्यंत 2 धावा इथे धावून काढलेल्या आहेत. टीमची धावसंख्या आता 7. कधी कधी थंडीमध्ये एवढं लक्ष राहत नाही आणि तेच इथे पाहायला मिळालंय. कडाक्याची थंडी सध्या मैदानामध्ये. परत एक वेळा सचिन तयार. चांगला ड्राईव्ह केला. फिल्डर आहे तिथे शॉर्ट कव्हरला. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 8. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना 2 बॉलचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 8. लक्ष आहे 55चं. राकेश पाटीलला देखील आक्रमण करावं लागणार आहे. सुरुवातीपासूनच पॉवर प्ले मध्येच सचिन केवनेच्या विरुद्ध. फटका स्क्वेअर लेगला टर्न केला. डीप मध्ये भरपूर मोठं अंतर कापावं लागणार आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट होतील. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 रन. 55चं टार्गेट. 45 अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. याच्यानंतर या मॅच मधला जिंकलेला संघ बल्ल्यानी या टीमच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल नेक्स्ट मॅच मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय सरळ विकेट किपरच्या मागे. डॉट
3 ओव्हरचा तो सामना खेळवला जाईल. याच्या नंतरचा चांगला कटर ते पाहायला मिळालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरच्या दरम्यान. धावा झाल्यात आतापर्यंत 10. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5वा बॉल. 5व्या बॉलवर बॅकफुटला जात असताना टॅप केलंय. पॉइंटला सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. एक धाव ऍड होते. या सिंगलच्या मदतीने 11. नेल्सन आकडा झालाय. स्कोर बोर्डवर तयार. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. होय, या बॉलवर एखादा मोठा फटका येतोय का समीर माळीच्या बॅटमधून. समीर सध्या स्ट्रायकिंग एंडला. चांगली फिल्डिंग. ढवळेपाडा टीम भन्नाट फॉर्म मध्ये या अंगामध्ये. गोरेगावच्या स्पर्धेमध्ये देखील ते क्वालिफाय झाले. तिथे देखील चांगला परफॉर्मन्स करतायत. परंतु भडवड बी प्लस हाही संघ मातब्बर आहे. ते देखील कमबॅक करतील. बॅटमध्ये खाली लागलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग लेगला आउटफील्ड फास्ट आहे. 4 रन मिळतील. चौकाराच्या मदतीने षटक समाप्त आणि धावा झालेल्या आहेत बडबड बी प्लस या टीमच्या खात्यामध्ये 15. समीरच्या बॅटमधून चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा झाल्यात. 40 धावांची गरज येणाऱ्या 18 बॉलमध्ये. चला जास्त टीम अडल करू नका. फास्ट क्रिकेट खेळत राहा. 2:16 झालेत रात्रीचे. 6 मिनिटं झालेत एका ओव्हरला. थोडस फास्ट खेळा. ढवळेपाडा टीम सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी गणेश जाधव. धावा आहेत 15. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हुक शॉट. फाईन लेग आहे. फिल्डर आहे तिथे तैनात आणि फलंदाज बाद. पंधरा धावा झाल्यात फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि त्याच्यानंतर विकेट आली आहे. गणेश जाधव सेकंड ओव्हर मध्ये यशस्वी सुरुवात या ओव्हरची राहिली आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट 55चं 40 करायचे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉल 40. उमेश फलंदाजीसाठी नवीन बॅटर, एक आक्रमक खेळाडू या टीमचा. त्याच्यावर आता संपूर्ण दारोमदार असणार आहे या मॅच मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर. हुक शॉट. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावा. षटकार. 1 फॉर दी ओव्हर ची वॉर्निंग देखील दिली जाते गोलंदाजाला या ओव्हर मध्ये अंपायर कडून. कारण याच्यानंतर
चांगली बॅटिंग उमेशच्या बॅट मधून एक मोठा षटकार आलाय. शॉर्ट बॉलचा वापर 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग इथे देण्यात येते आणि चांगला निर्णय पंचांकडून, कारण दोन्ही पाय हवेत होते ज्याला बॅटरने हाऊक शॉट मारला. एक आगळा वेगळा फटका पाहायला मिळाला उमेशच्या बॅट मधून. 6 धावा मात्र येतात आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 बॉलची मागणी होते. लवकरात लवकर त्याची पूर्तता करा. जुना बॉल द्या. चला मॅच बॉल आलाय. टीमची डाव संख्या स्कोर बोर्डवर या षटकाराच्या मदतीने 21 धावा फलकावर लागल्यात. या मॅच मध्ये टार्गेट आहे 55 धावांचं. चला थोडं फास्ट खेळा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगती पथावर असताना गणेश जाधव गोलंदाजीसाठी सज्ज. चांगला फटका समोर मारलाय, स्ट्रेट हिट. फिल्डर येत आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. या मॅच मध्ये 33 धावांची अजूनही गरज आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 33 रन हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. मॅच ऑन. उमेश आणि समीर माळी दोन्ही आक्रमक बॅटर आहेत. यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. दबाव बनवू शकतात. फटका चांगला हवेत आहे. गॅप मध्ये डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक टप्पा घेत बॉलला आतमध्ये थांबवलंय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा वेगाने कंप्लीट. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने आता आकार घेते. धावा झाल्या 24. मॅच ऑन. 14 बॉल आणि 31 धावांची गरज. 14 चेंडू आणि 31 रन हे समीकरण असणार या मॅच मध्ये. मॅच ऑन. चौदा बॉल 31 रन. परत एक वेळा गोलंदाज तयार. गणेश जाधव. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल पॉइंट मधून निघतोय डीप मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26 धावा. अर्ध्या धावा कंप्लीट झाल्यात. 29 ची गरज आहे. 13 बॉल मध्ये 13 बॉल 29 रन. व्हॉट अ मॅच. चांगला सामना रंगतोय. बल्ल्यानी टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय टॉस साठी. आमच्या मेन स्टेजशी संपर्क साधायचा आहे बल्ल्यानी टीम. त्यानंतर 3 ओव्हरची मॅच होईल विजेत्या टीमच्या विरोधात. बल्ल्यानी संघाची एक संघ क्वालिफाय करेल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल गणेशचा. शेवटच्या बॉलवर ते कदाचित विकेट कीपर कडून चूक झाली. कॅच ड्रॉप झालाय असं वाटतंय. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 26. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 29. 12 बॉल 29 रन. चला फिल्डिंग लवकरात लवकर सजून घ्या. 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना. 12 बॉल 29 रन. याच्यानंतर 3 ओव्हरची मॅच होईल. चला बडबड बी झालं. मेसेज गेला. 29 करायचेच आहेत. 12 बॉल आणि 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लवकरात लवकर खेळ सुरू ठेवा. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना.
26 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. 13ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय पहिल्या 2 ओव्हरच्या दरम्यान. अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज होईल. चला डवळेपाळा, जास्त वेळ घेऊ नका, फास्ट खेळा, अजून एक मॅच आहे. बारा चेंडू आणि 29 धावांची गरज. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिल्या बॉलवर बीट. उमेशला बीट केलंय. डॉट बॉल. 11 बॉल आणि 29 धावांची गरज आता या मॅच मध्ये. पहिला बॉल चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला. चांगली विकेट किपिंग. डॉट बॉल. आता या ओव्हरचे 5 बॉल शिल्लक. 11 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. अकरा बॉल आणि 29 रन हे समीकरण. हे क्रिकेट नाहीये, तुम्ही याला क्रिकेट म्हणू शकत नाही. चांगले खेळा, फेर खेळा, नाव आहे तुमच्या टीमचं आणि एका चांगल्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. क्रिकेटची रिस्पेक्ट करा. क्रिकेट क्रिकेट सारखं खेळा. त्याला नाव होतं गावाचं आणि तुमचं देखील. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल इथे पाहायला मिळतात. सलग 2 डॉट बॉल इथे टाकण्यात यश आलंय. चला व्हाईट बॉल साठी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन. डॉट बॉल. सो डॉट बॉल इथे येईल. 10 बॉल मध्ये 29 धावांची गरज आता या मॅच मध्ये. परत स्टेप आउट करून फटका तर सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक रन इथे कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, त्यामुळे सिंगल येईल. 28 धावांची गरज आहे आता. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूवर 28 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये हळूहळू हा सामना चाललाय. नवीन फलंदाज समीर आता स्ट्रायकिंग एंडला. समीरकडे क्षमता आहे. 5 बॉल मध्ये 7 बॉल मध्ये 15 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. पुढचा बॉल. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते. बाईच्या स्वरूपात ही धाव मिळताना दिसेल. 28 धावा झाल्यात. 8 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 27 धावा. आठ बॉल 27 रन हे समीकरण. बॅटर उमेश तयार. फटका हवेत आहे आणि बरोबर चाललाय. 6 धावा मिळतील. बरोबर त्या लाईनच्या थोडासा मागे पडला आणि ती व्हाईट पावडर देखील उडली आहे, त्याच्यामुळे 6 धावा ऍड होतील आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे 34. उमेशच्या बॅट मधून चांगला फटका. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. चांगलं टेलिकास्ट होमचा एमटीसीचं. 6 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 34 आणि आता 7 बॉल मध्ये 21 धावांची गरज. या बॉलवर जर मोठा फटका मारला तर 15 धावा उरतील. लास्ट ओव्हर मध्ये कमबॅक चांगलं केलंय देवा 11 भडवळ बी या टीमने आणि उमेश जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.
कारण उमेश मोठमोठे फटके मारतोय. मागच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतला होता, जिंकला होता. एक चांगला खेळाडू आहे. 2 षटकार मागच्या मॅच मध्ये त्याने मारले होते. पाहूया आता या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून या बॉलवर एक मोठा फटका येतोय का. 7 बॉल 21. 7 बॉल 21 ची मॅच होती. बॅटला लागलाय तोपर्यंत एक धाव इथे घेतली जाते. 20 धावांची गरज आहे. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. आता शेवटचं षटक. 20 धावा करायचे आहेत. लास्ट ओव्हर. चला डबळे पळा, लगेचच सामना सुरू ठेवा. टीम बल्ल्यानी टॉस साठी यायचे. टीमचे कॅप्टन. शेवटचं षटक. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पहिला बॉल. सोमकेवने गोलंदाजीसाठी तयार. 6 बॉल 20 करायचे आहेत. उमेश सध्या स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीत. पहिला बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईड. 19 धावांची गरज आहे आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये. 6 चेंडू 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. मॅच मध्ये कमबॅक झालंय देवा 11 बडबड बी या टीमचं, कारण या मॅच मध्ये दोन्हीही फलंदाज चांगले खेळ करतायत. दोघांचे 15-15 धावा झाल्यात. स्टेप आउट करून समोर फटका सजवलाय. बुलेट बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार. गोलंदाजाने हातच बाजूला काढलेले आहेत. काय कडक फटका उमेशच्या बॅट मधून पाहायला मला. स्टेप आउट करत असताना फॉलो थ्रू मध्ये पहा हातच इथे आडवे केलेले नाहीयेत आणि सरळ बॉल गेला डाऊन दी ग्राउंड बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी मॅच मध्ये नक्कीच कमबॅक केलेला आहे. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. चला 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण परत एक वेळा बदललंय. पाच बॉल आणि 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. फलंदाज उमेश अजूनही मैदानामध्ये तग धरून खेळत असताना 9 बॉल मध्ये 8 बॉल मध्ये 19 धावांची खेळी त्याने साकारली आहे. 5 मध्ये 15. ओ फुल टॉस बॉलवर बीट झालाय फलंदाज. आउट. आणि कहाणी बदलली आता या मॅचची. फुल टॉस बॉल फलंदाज आउट होतोय. मेजवानीचं स्वरूप होतं. स्क्वेअर लेगला कोणीच नव्हतं. तिथे दिशा दिली असती तरी देखील 4 धावा मिळाल्या असत्या.
परंतु फुल टॉस बॉलवर चूक झाली आणि बरोबर स्टंपचा वेध घेण्यात आलाय. फलंदाज 5. 4 बॉलमध्ये आता 15 धावांची गरज. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवर जास्त नाराज इथे पाहायला मिळाला फलंदाज उमेश. आता 4 बॉलमध्ये 15 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. नवीन फलंदाज प्रमोद मैदानामध्ये फलंदाजीसाठी. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 15 धावांची गरज आता या मॅच मध्ये असणार आहे. पुढचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 रन ते कंप्लीट केली जाईल, 1च घेतली जाईल असं दिसतंय. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 14 धावा करायचे त्या मॅच मध्ये. सामन्यामध्ये कमबॅक परत एक वेळा झालंय भडवळ बीच्या विरुद्ध ढवळेपाडा टीमच्या माध्यमातून. 3 बॉल 14 धावांची गरज. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला, तरच ते या मॅच मध्ये जिंकू शकतात किंवा कमबॅक त्यांचं होऊ शकतं. सोम जसा उमेश आउट झाला, मॅच परत एक वेळा बदलली आणि फुल टॉस बॉलवर तो बाद झालाय. परत एक वेळा बॉल तयार. स्वीप शॉट, चांगला फटका, बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय, प्रयत्न सुरू आणि चांगला डायव्हिंग एफर्ट. धावा वाचवलेले आहेत आपल्या टीमसाठी त्याने. आता 2 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. दोन्ही षटकारच मारावे लागणार आहेत समीर माळीला. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर नक्कीच एक मोठा फटका मारणं गरजेचं आहे. शेवटचे 2 बॉलमध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 12 धावा. दोन बॉल 12ची गरज. शेवटचे 2 बॉलमध्ये 12 धावा करायचे आता या मॅच मध्ये. पुढचा बॉल, ओ चांगला फटका, स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील, षटकार. आता गोल्डन सिक्सर वर मॅच आली आहे. व्हॉट अ मॅच, काय सामना इथे रंगलाय. समोर जी कार आहे त्याच्या लाईट बंद करा, कारच्या लाईट बंद करा. शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. षटकार मारला तर टीम देवा 11 भडवळ हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि बल्लानी टीमच्या विरोधात खेळेल. बल्लानी टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉस साठी. 1 बॉल 6 रन. मैदानामध्ये समीर माळी अजूनही आहे. तो सांगतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. काय सामना रंगलाय, कमालीचा रंगलाय. लास्ट बॉल पर्यंत थ्रिलिंग क्लायमॅक्स. काय कॉन्टेस्ट होतंय. शेवटच्या बॉल पर्यंत लढाई. धावा झाल्यात 49. शेवटच्या बॉलवर जर षटकार मारला तर हा सामना इथे जिंकताना दिसेल टीम भडवळ बी देवा 11. दबाव आता गोलंदाजावर देखील असेल, सोम केवनेवर असेल. फॉरवर्ड शॉट लेग, सिली कव्हर पॉइंट, 2 फिल्डर सेट केलेत. पंच त्यांना सांगतायत जे काही नियम आहेत. खेळपट्टीच्या बाजूला उभे राहत असताना आता बॉल शिल्लक आहे शेवटचा 1 आणि एका बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. चला डबळेपाडा फिल्डिंग लावून घ्या, लगेच मॅच सुरू करा. 1 बॉल 6 धावांची गरज. लास्ट बॉल. आजच्या रात्रीतला हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या समोर रंगत असताना एका बॉल मध्ये 6 धावांची कहाणी. आता पाहूया लिहिली जाईल का. लास्ट बॉलवर रन करायचे 6. शेवटच्या बॉलवर उंच गेलाय बॉल आणि ते हा सामना मात्र जिंकलाय ढवळेपाडा टीमने. अभिनंदन, वेल प्लेड. चला अमितभाई खोत, आपली मात्र मी रजा घेईन. खरोखर खूप चांगलं आयोजन तुम्ही केलं. या स्पर्धेमध्ये मला बोलवलं त्याबद्दल तुमचं नक्कीच मनपूर्वक आभार आणि आपल्या राजकीय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल परत एक वेळा सुनील केवनेला. 12 बॉल 30.
धन्यवाद सर. मी मनापासून धन्यवाद मानतो कुणालचे जाते सरांना. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात तर जरूर आपण पाहतोय मॅच